आज जाणार आहेत आम्ही बोनेली येते सर्दीच्या अड्ड्यात. आज एकच बैलगाडा शर्यत. पोचलो अड्ड्यावर. राजा आता भाऊ एंट्री मारली आम्ही अड्ड्यामध्ये बोनिलच्या. बोनिलचा अड्डा हा अतिशय जुना अड्डा आहे. मुंबई भागातील सर्वात मानाचा अड्डा. मलंगड आणि तावली डोंगराच्या कुशीत हा अड्डा आहे. एक बाजूला तावली आणि एक बाजूला मलंगड आहे. भरपूर बैल आले तिथे शर्यतीसाठी. बैल पण मस्त बैल आहेत एकदम. आल्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे स्काप वगैरे दोरे वगैरे सर्व भेटतात इथे. खाण्याची कमतरता नाही. मेन एकदम फेमस खाद्यपदार्थ अंडा पाव. अंडा पाव खाल्ल्यावर असं वाटतो सर्दीनं आलोय. सर्दींच्या नाल्यावर अंडा पाव म्हणजे पाहिजे. अंडा पावशी मजा नाही. दाल मुंडी भाकरींची सोय इथं पूर्णपणे आहे. आहे अड्डा बोनिलचा मेन. एक बादली 15,000 बरोबर रक्कममध्ये ते नागच्या महिन्यात जोडले गावठी प्रसन्न हरिचंद्र नारायण सरकार के ग्रुप कामत कल्याणी बिंजरची फेक कबड्डी धावणारे मैदानात अर्जुन शेठ स्वागत आपलं. बैल आले फुल फास्ट. उजवी साईड आली. उजवी साईड विन. सर्वात मेहनतीचं काम म्हणजे कॅमेरा वाले सुद्धा करतात. एवढ्या उन्हात वरती बसलाय आणि सर्वांना लाईव्ह दाखवतात. बोनेली अड्ड्याचा सर्वात VIP झोपडा. इथून पूर्ण अड्डा दिसतो. वाटीपर्यंत पूर्ण दिसतात. पाठीपासून ते पूर्ण धाग्यापर्यंत. आता आम्ही पण बसतो VIP अड्ड्यामध्ये तरी मजा घेतो. काका पण फुल मजा घेतो. सर्दी वागण्यासाठी एन्जॉय नाही का. एकच इंडियामध्ये मजा करायची. शरद वगैरे बघायची नाही आले बैल.
एकदम मस्त दिसतो, एकदम क्लिअर, एकदम शेवटपर्यंत. टोल नका खोललाय भाई. आता बरेचसे बैल चाललेत शर्तीसाठी. जशी दुपार झाली तशी पब्लिक पण वाढत चालली. भरपूर बैलच बैल. आता जाऊ आपण बैलांच्या पाठीवर. बैल कशी सोडतात तिथून. तावली डोंगर आणि मलंगड याच्या कुशीतून बैल सोडतात, म्हणजे पायथ्यावरून. सर्वात बेस्ट अड्डा बोलू शकतो. निसर्गाच्या कुशीत हा अड्डा आहे बोनेली. ही बैलगाडी पाटी, मेन बैलगाडी शर्यतची पाटी. बैलगाडी शर्यतीची मेन परीक्षा इथंच असते मालकाची. बैल कसे बांधायचे आणि कसे सोडायचे. बैल लवकर मांडायला पण वेळ जातो, तर होत नाही. भरपूर बैलगाडी आहेत तिथं. आई सुटला. इथंच मेन शर्तीची मेन कसरत म्हणजे इथंच होते. बैलगाडी शर्यतीचे मालकांनी जास्ती करून साथीदारांची मदत भरपूर होते इथे. सुट्टी मेकर मांडला भाई बैल. आता बट्टम बैलाचे मालक सोनू वारिंगे बैल घेऊन आलेत पाठीवर. कोळेकर सुद्धा बैल घेऊन आले. बाबू बैलाचं नाव काय? चेतक, अरुण शेडवारिंग यांचा चेतक. पालेगावचे बरेचसे बैल आहेत तिथे. ब्लॉगर आले. काय नाव बैलाचं नाव काय? चेतक. चार्जिंग पण आहे, पेट्रोल पण आहे, दोन्ही पण नाही का? दोन्ही पण नाही. आणि सोनू वारिंगेचा बट्टाम बैल सुद्धा आहे. सोनू कुठे आहे बैल? बट्टाम कुठे गेला? बट्टाम बैल कुठे आहे बोलू? सोनूचा काल बैल पठाण. मालक तो खेटा बांधली. बट्टाम बैलाचे मालक कैलास वारिंगे. बट्टाम बैलाचे मालक. असला मोठा बैल आहे बघ. पण किती वेळ लागला अजून शर्तीसाठी? अजून भरपूर नंबर आहेत. आम्हाला टोक घेतले बरं पोरते फुल स्पीडमध्ये. गरम गरम वातावरण मध्ये बैला सुद्धा आहेत. आणि मामाने इकडं बरं पोडायला घेतले.
सारंग यांचा पटाण लावला घेतले भाई. पटाण पहिले स्वतःला लागतो का नाही बघू आज. सोनू पटाण बाई मानाला घेतले. उजवी साईड विन भाऊ. आणि आली गावठी बैल. ते एकदम गावठी ना एकदम प्युअर. छोटे जेवढं छोटं बैल तेवढा मांडायला चांगलं बघा. जास्ती लोकांची गरज पण नाही लागत. लागत बाई बाई इकडे असं या इकडे आले ग्रुप फिरत पळाले आणि गोलंबीवाले काय तुमचा प्रॉब्लेम झाला ना कशासाठी होला लक्ष असू द्या. बंदी महिला सोबत एक एक मुले जागा पहिले 15 दिवस बंद केली. तुम्ही भांडणाचे
शर्यतीमध्ये थोडा दिवस गेला भाई असे पहिला चार हरला. धावक, एक पहिला, काय प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाइम दोन नक्की धावक. नक्की कमबॅक करू आणि असंख्य पुन्हा येऊ करते ना. चला आता जातो घरी आम्ही. बनावं लागला. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. त्यावेळेला केतन ड्रायव्हर सोनवलीकर. जय हिंद जय महाराष्ट्र. गाडीचा चाक चालतो मानवडला पलतो. काय झाली बिन का तुमचं गाव कोणतं सिद्धी करवल्याची आलाय का का सरतीन झाडी शालेमध्ये दहावीला ना शालेमध्ये जास्ती लक्ष द्या त्याच्यानंतर सरती नाही हा नक्की. चला गाडी कुठली कुठली सायकल विन का वा मामाला गुलाल एकदम मस्त भेटला सायकल भेटली डायरेक्ट.